मंदिर बंद पडले, पण माझ्या शेतकरी बांधवाचं बांधावर जायचं आणि शेतावर जायचं हे बंद झालं नाही। त्याचं कारण होतं हिप्राच्या आणि शेतकऱ्यांचे प्रजा जात आहे, ही प्रजा उपाशी नेली नाही पाहिजे हा शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला संकल्प त्यांनी जो पूर्णत्वास नेला। स्वतःच्या लेकराबाळाचा विचार केला नाही, परंतु जगाचा विचार करून शेतकऱ्यांनी अख्ख्या भारत देशालाच नव्हे तर जगाला या देशांनी अन्नधान्य पुरवलं। मोठं काम करणारा शेतकरी वर्ग स्वतःच्या लेकराबाळाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस शेती करतो आणि त्याच्या शेतीला हे मला शेतीमालालाही योग्य भाव दिला जात नाही। विलक्षण लागले म्हणजे म्हणले जाते स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्याच्या पिकाला खर्चाच्या 1.5 पट भाव देऊ, शेतकऱ्याला वीज फुकट देऊ, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। अरे काय शेतकऱ्यासाठी तुम्ही खेळणी लावली का? किती आश्वासनं दिली आणि किती आश्वासनं पूर्ण केले? आता सरकारला आपण जवाब विचारला पाहिजे। किती दिवस शेतकऱ्यासोबत खेळता? भारत स्वतंत्र होऊन 75-80 वर्ष झाले, तरीही शेतकऱ्याच्या मागण्या त्याच, प्रश्न तेच आणि उत्तर तेच।